अगेन वेलकम बॅक स्टुडंट. आज आपण लास्ट बीट पाहणार आहोत थर्ड चॅप्टरमधला. तो आहे 5.4.3 प्रोपोगेशन ऑफ लाईट थ्रू ऑप्टिकल फायबर ऑर अ पाथ ऑफ लाईट थ्रू ऑप्टिकल फायबर. इथे तुम्ही डायग्राम पाहू शकता. डायग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागलं की एक सोर्सकडून लाईट कसं बेंड होत आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते स्टडी करण्यासाठी आपल्याला ॲक्सेप्टन्स अँगल म्हणजे काय, ॲक्सेप्टन्स कोन म्हणजे काय आणि तसेच न्यूमरिकल ॲपर्चर म्हणजे काय ह्याच्याबद्दल माहिती घ्यावा लागेल. आता ॲक्सेप्टन्स अँगल काय असतो? मॅक्झिमम अँगलने जे ऑप्टिकल फायबर बनतो ते लाईटच्या थ्रू सिग्नल पास करत असताना ऑप्टिकल फायबरहून म्हणजेच कोरहून त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शनने ट्रॅव्हल करतो. मग इथे डायग्राममध्ये एक आहे कोर आणि आउटेरियर आहे त्याचा क्लॅडिंग. जर का आपल्याला लाईट ट्रॅव्हल करायचं असेल तर हे आपल्याला माहीत आहे की लाईट कोरमधून ट्रान्सफर होतो म्हणजेच वेव्हगाईड होऊन ट्रान्सफर होतो बाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर ह्याचा काय बनतो? क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल हे मिनिमल अँगल जो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या ह्याच्याने बनतो. हा मिनिमल अँगल जो आपण लाईटच्या वेव्हला किंवा सिग्नलला ट्रान्सफर करतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन करतो, त्याला आपण असं डिफाईन करायचं की जो इंडेक्स असतो कोर आणि क्लॅडिंग ह्या दोन्हीमधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा जो डिफरन्स असतो त्याला आपण क्रिटिकल अँगल म्हणायचा. आणि जे आपला ॲक्सेप्टन्स अँगल असतो त्याला आपण आय नोड म्हणून डिनोट करतो. व हे आपण इक्वेशन साइन -1 रूटमध्ये n1² - n2² म्हणून लिहितो. n1 म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर म्हणजे जो आपला कोर आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि n2 काय दर्शवतो? क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे कोरमध्ये होतो, क्लॅडिंगमध्ये होत नाही, कारण क्लॅडिंगमध्ये रेज एंटर करतच नाहीत. ठीक आहे. मग आता आपण ॲक्सेप्टन्स कोन म्हणजे काय ते बघू. ॲक्सेप्टन्स कोन समजून घ्यायचा असेल तर आपल्याला नक्कीच ॲक्सेप्टन्स अँगल म्हणजे काय माहीत असावा लागेल. ठीक आहे. तर मग आत्ताच बघितलो की कोर काय आहे, सेंटरमधला कोर आहे आणि त्याच्या भोवती क्लॅडिंग आहे. जर का हे कोर आणि हे क्लॅडिंग असेल तर मधला जो लाईन आहे त्याला ॲक्सिस ऑफ फायबर असं म्हणतात. कोरच्या सेंटरला तो तिथे तयार होतो. जर आपण इन्सिडेंट रेला लॉन्च केल्यावर ॲट दी ॲक्सिस ऑफ फायबर दॅट मीन्स सेंटर ऑफ दी कोर ॲट दिस अँगल द इन्सिडेंट रे विथ द ॲक्सिस ऑफ फायबर इज कॉल्ड इन्सिडेंट अँगल. सो जर का आपण चेंज केलो तर इन्सिडेंट अँगलला इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यावर इथे अँगल फाई चेंज होतो. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अचीव होतो. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन फॉर दिस अँगल मस्ट बी दॅन दी क्रिटिकल अँगल. सो जर का आपण इन्सिडंट अँगल वाढवलो तर इथे अँगल पाय डिक्रीज होतो. जर का आपण अजून ह्याचा इन्सिडंट अँगल वाढवलो तर इथे अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा कमी होतो. तर इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन फेज होतो. आणि जर का आपण आणखीन एकदा इन्सिडंट अँगल वाढवलो तर ह्या सिच्युएशनला काय होतो? क्रिटिकल अँगलपेक्षा कमी होतो. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इथं पुन्हा फेज होतो. म्हणजे इन्सिडंट अँगल कुठे अँगल पाय एक्झॅक्टली क्रिटिकल अँगल होतो ना त्या अँगलला ॲक्सेप्टन्स अँगल असं म्हणतात. हे तर आता आपण बघितलेलंच आहोत. तर आपण हे जे काही इन्सिडंट रे लॉन्च केलो बॉटम साईडला, तर बॉटम साईडलाच न करता अप साईडला पण आपण करू शकतो किंवा कुठल्याही डायरेक्शनला आपण एक इन्सिडंट रे आपण लॉन्च करू शकतो. मग हा जो काही इन्सिडंट रे असतो ते आपण राऊंडली रोटेट करायचा. राऊंडली रोटेट केल्यानंतर आपल्याला असं शेप मिळतो. जसं आपण इन्सिडंट रे बॉटम साईडला केलो, बॉटम साईडला जसं लॉन्च केलो तसंच आपण वरती पण इन्सिडंट रे लॉन्च करू शकतो. वरती करू शकतो किंवा कुठल्याही डायरेक्शनला. समजा इथं पण आपण लॉन्च करू शकतो, खाली पण एक लॉन्च करू शकतो, दुसऱ्या डायरेक्शनला अजून लॉन्च करू शकतो. तर हे जे काही इमॅजिनरी कोन तयार होतो त्यालाच
ॲक्सेप्टन्स कोन असं म्हणतात. नेक्स्ट आहे न्यूमेरिकल ॲपर्चर. न्यूमेरिकल ॲपर्चर आपण NA ने डिनोट करतो. NA इज इक्वल टू साइन आय नोड म्हणजेच काय ॲक्सेप्टन्स अँगल रूट ऑफ N1 स्क्वेअर मायनस N2 स्क्वेअर. न्यूमेरिकल ॲपर्चर आपल्याला काय सांगतं? न्यूमेरिकल ॲपर्चर आपल्याला लाईट ऑप्टिकल फायबरमध्ये लाईट कितीपर्यंत ट्रॅव्हल करू शकते म्हणजे त्याची ॲबिलिटी कितीपर्यंत आहे ते आपल्याला सांगतं. द रेंज फ्रॉम 0.4 टू दी 0.5 शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन असेल तर 0.4 टू 0.5 असतं. जर का लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन असेल तर 0.1 टू दी 0.3 एवढा लॉंग डिस्टन्स आपण कम्युनिकेशन करू शकतो. तर न्यूमेरिकल ॲपर्चर आपल्याला काय सांगतं? लाईटची ॲबिलिटी काय आहे आणि ते किती डिस्टन्सपर्यंत ट्रॅव्हल करू शकतो आपल्याला कळतं. इथं N1 काय आहे? कोर मीडियम आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर, आणि N2 काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग. ठीक आहे, मग आपण ह्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम सॉल्व करू. पहिला क्वेश्चन आहे, द लाईट रे ट्रॅव्हलिंग थ्रू ॲन ऑप्टिकल फायबर ऑफ refractive index of core, refractive indices of core and cladding are 1.56 and 1.48. आपल्याला कोर आणि क्लॅडिंगची व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर काय काढायला सांगितले? कॅल्क्युलेट क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल आपल्याला काढायचा आहे IC. तर गिवन लिहून घेऊया. μ1 1.56, μ2 1.48, IC इज इक्वल टू काढायचे आपल्याला. साइन IC इज इक्वल टू μ2 बाय μ1. मग IC इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ आलेला व्हॅल्यू. ठीक आहे, मग साइन इन्व्हर्स ऑफ 0.487चं व्हॅल्यू काय आहे आपल्याला? 71.56. IC इज इक्वल टू 71.56. IC अँगल असल्यामुळे आपण त्याला युनिट डिग्री देतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द न्यूमेरिकल ॲपर्चर ऑफ अ कोर. काय काढायला सांगितलेत? न्यूमेरिकल ॲपर्चर NA अँड ॲक्सेप्टन्स अँगल थीटा A पण काढायला सांगितलेत. इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर इज 1.5 अँड क्लॅडिंग इज 1.46. मग गिवन काय काय लिहून घेऊया आपण. μ1 μ2 तसेच आपल्याला NA काढायला सांगितलेत. ठीक आहे, मग फॉर्म्युला काय आहे? NA इज इक्वल टू अंडर रूट μ1 स्क्वेअर मायनस μ2 स्क्वेअर, N1 स्क्वेअर मायनस N2 स्क्वेअर. चालतं, कटलं आहे. NA इज इक्वल टू 1.5 स्क्वेअर मायनस 1.48 स्क्वेअर. मग आलेला व्हॅल्यू NA. ठीक आहे, अंडर रूटचा आपण व्हॅल्यू काढलो. नेक्स्ट ॲक्सेप्टन्स अँगल. ॲक्सेप्टन्स अँगल कसं काढायचं? थीटा A इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ NA. साइन इन्व्हर्स ऑफ NAची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला थीटा Aची व्हॅल्यू मिळते. ॲक्सेप्टन्स अँगल इज इक्वल टू 20.12 डिग्री. ठीक आहे, आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर अँड क्लॅडिंग आर 1.54 अँड 1.50 रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट ॲक्सेप्टन्स अँगल. काय काढायला सांगितलेत? ॲक्सेप्टन्स अँगल थीटा A. गिवन आपल्याला काय काय दिलेत? μ1 आणि μ2ची व्हॅल्यू. फ्रॉम फॉर्म्युला काय आहे? साइन थीटा A इज इक्वल टू अंडर रूट μ1 स्क्वेअर मायनस μ2 स्क्वेअर. मग व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. नंतर ना 0.3487 येतं आणि साइन इकडं घ्यायचं आपण. थीटा A इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 0.3487 इज इक्वल टू 20.40 डिग्री. आता हे काही होमवर्कसाठी प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम सॉल्व करून मला स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, मग आता आपण कंडिशन्स बघूयात लाईट ट्रॅव्हल करण्यासाठी. लाईट मस्ट बी ट्रॅव्हल फ्रॉम ऑप्टिकली डेन्सर टू दी ऑप्टिकली रेअरर मीडियम. ठीक आहे, लाईट शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम कोर टू दी क्लॅडिंग. कोरपासून ते क्लॅडिंगपर्यंत ट्रॅव्हल व्हायला पाहिजे. कोरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे जास्त असायला पाहिजे ॲज कम्पेअर टू क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सपेक्षा. ठीक आहे, थर्ड आपल्याला काय सांगतं? अँगल ऑफ इंडायसेस इज ग्रेटर दॅन दी क्रिटिकल अँगल. सो I इज ग्रेटर दॅन दी क्रिटिकल अँगल. मग आता आपण ऑप्टिकल फायबरचे
ॲप्लिकेशन्स काय आहेत ते बघूयात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. पहिला काय आहे, पहिला पॉईंट, ऑप्टिकल फायबर्स आर यूज्ड इन अ टेलिकम्युनिकेशन ड्यू टू लार्ज बँडविड्थ. ऑप्टिकल फायबर टेलिकम्युनिकेशनसाठी यूज करतात आणि ह्याचं बँडविड्थ लार्ज असतो. सेकंड, ऑप्टिकल फायबर आर यूज्ड टू ट्रान्समिट साऊंड अँड पिक्चर सिग्नल ओव्हर लॉंग डिस्टन्सेस. ऑप्टिकल फायबरद्वारा लॉंग डिस्टन्सपर्यंत साऊंड सिग्नल आणि पिक्चरियल सिग्नल आपण ट्रान्सफर करू शकतो. थर्ड आहे, फायबर ऑप्टिक केबल आर यूज्ड इन मेकॅनिकल. मशीनमध्ये पण ऑप्टिकल फायबरचा आपण यूज करतो. चौथा आहे, इट इज यूज्ड इन अ लाइटनिंग अँड डेकोरेशन. ऑप्टिकल फायबर्स आपण डेकोरेशनसाठी पण यूज करतो. इट इज यूज्ड इन अ सेन्सर्स. हे आपण सेन्सर्समध्ये पण वापरतो. इट इज यूज्ड इन अ माइन्स फॉर कम्युनिकेशनसाठी वापरतो. इट इज यूज्ड इन अ मिलिटरी अँड स्पेस ॲप्लिकेशन्स. इट इज यूज्ड इन अ कम्प्युटर नेटवर्किंग. इट इज यूज्ड टू ट्रान्सफर इंटरनेट डाटा. इट इज यूज्ड इन अ सिक्युरिटी अँड अलार्म सिस्टीम. इट इज यूज्ड इन अ केबल, टेलिव्हिजन अँड शिप्स एक्सेट्रा. इथे आपल्या सिलेबसचा लास्ट पॉईंट संपला. ठीक आहे, थँक्यू.